गुड आफ्टरनून स्टुडंट. आज आपण पाहणार आहोत अस्फीतीची कारणे. या अगोदर आपण पाहिलं होतं की अस्फीती म्हणजे काय, अस्फीतीची व्याख्या आपण पाहिली होती की अस्फीती कशाला म्हटली जात असते, आणि अनेक अर्थशास्त्रज्ञांनी या संदर्भामध्ये आपले मत व्यक्त केले होते अस्फीती म्हणजे काय, आणि त्याची लक्षणे आपण पाहिली होती की मार्केटमध्ये किंवा बाजारपेठेमध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्या प्रकारचे लक्षणं आपल्याला दिसायला लागले की त्याला अस्फीती म्हणायचं, मंदी म्हणायचं, किंवा चलनाची संकोच किंवा चलनाचा संकोच म्हणायचं, किंवा विस्फीती म्हणायची. तर अशा प्रकारे मंदी किंवा अस्फीती म्हणजे एक प्रकारचं त्या कालावधीमध्ये वस्तूच्या पुरवठ्यामध्ये वाढ केली जात असते किंवा वस्तूचा पुरवठा हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला असते, पण त्या मानाने मार्केटमध्ये त्या विशिष्ट वस्तूला मागणी नसते. त्याच्यामुळे काय होतात, वस्तूच्या किमती कमी कमी होत जातात. दुसरं एक कारण आहे की काही प्रमाणामध्ये मुद्रेचे जे साठा असतो किंवा मुद्रेचे परिमाण असतात, हे अर्थव्यवस्थेमध्ये मुद्रेचे परिमाण कमी होतात. मुद्रेचे परिमाण अनेक कारणं असू शकतात मुद्रेचे परिमाण कमी व्हायला. सरकारने कर्ज घेतलं असेल लोकांकडून, रिझर्व्ह बँकेचे आर्थिक धोरण असेल, मौद्रिक धोरण असेल, त्याच्या कारणामुळे, किंवा सरकारने करामध्ये वाढ केली असेल त्या कारणामुळे. तर अशा प्रकारे मौद्रिक धोरणांचा आणि राजकोषीय धोरणांचा अवलंब केला असेल, ज्याच्यामुळे लोकांच्या हातातून पैसा सरकारकडे किंवा रिझर्व्ह बँकेकडे जमा झाला असेल, तर लोकांकडे वस्तू खरेदी करण्याकरता पैसा उपलब्ध नसेल, त्याच्यामुळे वस्तूची खरेदी नाही होत, डिमांड नाही केली जात, पण वस्तूचा पुरवठा मात्र जास्त असतो, आणि त्याच्यामुळे वस्तूची डिमांड ही मार्केटला कमी होते आणि परत वस्तूच्या किमती या कमी होऊ लागतात. तर या सर्व परिस्थितीला जर आपण पडताळून पाहिलं, आणि ही परिस्थिती समजा नेहमीसाठी असेल, दीर्घकाळपर्यंत टिकून राहत असेल, तर अशा प्रकारच्या परिस्थितीला मंदी किंवा अस्फीती असे म्हटलं जात असतं, किंवा चलनाचा संकोच असं म्हटलं जात असतं. तर अशा प्रकारच्या परिस्थितीची कारणे काय आहे? असे अनेक प्रकारचे कारणे की ज्याच्यामुळे अस्फीती निर्माण होत असते. तर त्या कारणांची आज आपण चर्चा करूया की खरोखरच की अर्थव्यवस्थेमध्ये किंवा मार्केटमध्ये मंदीची परिस्थिती का निर्माण होते, कोणते कारण आहे की ज्याच्यामुळे मार्केटमध्ये मंदीची परिस्थिती निर्माण होत असते. पहिला आहे परिवर्तनीय पत्रमुद्राचे परिवर्तन रद्द करणे. परिवर्तनीय पत्रमुद्राचे परिवर्तन रद्द करणे. तर याचा अर्थ असा होतो, परिवर्तनीय पत्रमुद्राचे जे परिवर्तन आहे, हे परिवर्तन समजा सरकारने रद्द केले. आता याच्या अगोदर आपण पाहिलं होतं की परिवर्तनीय पत्रमुद्रा म्हणजे काय, म्हणजे ज्या पत्रमुद्राचे परिवर्तन आपण मौल्यवान धातूमध्ये करून देतो, अशा प्रकारच्या, किंवा सरकार जेव्हा हमी देतो की आम्ही या जे पत्रचलन आहे याचे रूपांतरण आपण मौल्यवान धातूमध्ये करून देणार आहोत, अशा प्रकारचं वचन सरकार जेव्हा देतो, किंवा देशामध्ये परिवर्तनीय पत्रमुद्रा अस्तित्वात असतील, तर अशा प्रकारच्या परिवर्तनीय पत्रमुद्राचे परिचलन किंवा परिवर्तन हे सरकारने रद्द केले असेल, तर त्याचा परिणाम काय होतो की लोकांचा विश्वास त्या पत्रमुद्रेवर राहत नाही, आणि लोकांचा विश्वास त्या पत्रमुद्रेवर नसल्यामुळे लोक काय करतात की ताबडतोब आपले जे चलन आहे किंवा पत्रमुद्रा आहे तिला ताबडतोब परिवर्तन करून घेण्यासाठी गर्दी करत असतात. आता त्याच्यामुळे हे परिवर्तन जर आपण करून घेतलं मौल्यवान धातूमध्ये, तर तेवढी जी पत्रमुद्रा असते तेवढी पत्रमुद्रा मार्केटमधून कमी होते किंवा अर्थव्यवस्थेमधून कमी होते, आणि अर्थव्यवस्थेमधून तेवढी पत्रमुद्रा कमी झाल्या असल्यामुळेच एक मुद्रेचा साठा हा देशात कमी होतो, आणि त्याचा परिणाम लोकांजवळ मुद्रा राहत नाही, लोकांजवळ पैसा राहत नाही, त्याच्यामुळे ते वस्तूची खरेदी कमी प्रमाणामध्ये करतात. म्हणजे याचाच अर्थ असा की ज्या देशामध्ये परिवर्तनीय पत्रमुद्रा अस्तित्वात आहे, सरकारने अगर ते परिवर्तन करून देण्याचं समजा रद्द केलं असेल, तर सर्वच लोक काय करतात की त्यांचा विश्वास
त्या पत्रमुद्रेवर राहत नाही. त्यांना असं वाटतं की आपला पैसा हा आता परिवर्तन करून मिळणार नाही, म्हणजे सर्वच्या सर्व लोक आता परिवर्तन ते आपल्या सोन्या किंवा इतर मौल्यवान वस्तूमध्ये करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे एवढा पैसा हा सरकारकडे जमा होतो किंवा रिझर्व्ह बँकेकडे जमा होतो आणि त्याचा परिणाम लोकांच्या हातामध्ये पैसा राहत नाही. आणि म्हणून मार्केटमध्ये काय होतं की त्या विशिष्ट वस्तूंची खरेदी कमी केली जात असते लोकांकडून पैसा नसल्यामुळे, आणि मग ते खरेदी कमी झाली असल्यामुळे पुरवठा मात्र तेवढाच असतो वस्तूचा. तर हळूहळू आपल्याकडील जो काही साठा आहे हा ताबडतोब विकावा म्हणून प्रत्येक विक्रेता काय करतो, त्या विशिष्ट वस्तूची किंमत कमी करतो. आणि तेही जर दीर्घकाळाची परिस्थिती असेल तर देशामध्ये मंदीची परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला आढळून येतो. नेक्स्ट आहे प्रत्यय संकोच. प्रत्यय संकोच सरकारने समजा या रिझर्व्ह बँकेने समजा प्रत्यय संकोच करण्याचं धोरण अवलंबिले असेल किंवा तेजीवर काय केलं जात असते की तेजीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तेजीमध्ये लोकांच्या हातामध्ये पैसा जास्त असतो. लोकांच्या हातामध्ये पैसा जास्त असला की लोक अजून खरेदी करतात. म्हणून काय करत जात असते की स्फीतीवर किंवा तेजीवर नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून लोकांच्या हातातून पैसा काढला जात असतो. आणि लोकांच्या हातातून पैसा काढण्यासाठी मग काय केला जात असतो, प्रत्यय संकोच केला जात असतो. आता प्रत्यय संकोच म्हणजे काय, तर प्रत्यय संकोच म्हणजे जे बँका व्यापारी बँका आहेत ते व्यापारी बँका जेव्हा सामान्य लोकांना कर्ज रूपाने राशी देतात, म्हणजे जे काही लोक आपले जे ठेवीदार असतात ते ठेवीदार जो काही पैसा बँकेमध्ये ठेवतात तो पैसा पुन्हा कर्ज रूपाने दिला जात असतो, लोकांमध्ये वाटला जात असतो. तर तेव्हा हा वाटण्याचा जो दर असतो त्याचा जो व्याजाचा दर असतो या व्याजाच्या दरावरती कमी जास्तपणा केला जात असतो. आता प्रत्यय संकोच करणे म्हणजे रिझर्व्ह बँक काय करत असतो की व्यापारी बँकांनी जो काही कर्ज पुरवठा केलेला असतो त्याच्या व्याजदरामध्ये वाढ करत असते. व्याजदरामध्ये वाढ केल्या असल्यामुळे लोकांना काय होतो की तो कर्ज महाग पडत असतो आणि मग लोक काय करतात, व्याजदरामध्ये कर्जाऊ व्याजाच्या दरामध्ये वाढ झाली असल्यामुळे लोक तो कर्ज किंवा बँकेकडून कर्ज उचलत नाही आणि त्याचा परिणाम काय होतो की कर्ज न उचलल्या असल्यामुळे लोकांच्या हातामध्ये पैसा कमी येतो. आणि लोकांच्या हातामध्ये पैसा कमी आला की मग लोक काय करतात, त्या विशिष्ट वस्तूची खरेदी करू नाही शकत. आजकाल आपण पाहतो आधुनिक युगामध्ये की अनेक प्रकारच्या वित्तीय पुरवठा करणाऱ्या संस्था किंवा बँका आहेत. अनेक प्रकारचे लोक काय करतात, कर्जावर रूपाने राशी घेतात आणि आपला उपभोग करण्याचा प्रयत्न करतात. मोठ्या प्रमाणामध्ये मोठी वस्तू खरेदी करायची असेल तर अनेक प्रकारचे कर्ज आजकाल मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. सहज रीतीने आणि कमी दरामध्ये कर्ज उपलब्ध असल्यामुळे लोकांची डिमांड आजकाल मार्केटमध्ये वाढलेली आहे. पण दिवसेंदिवस समजा हेच कर्ज महाग झाले असतील तर मग लोकांचा उपभोग मात्र कमी होईल. लोक काय करतात की त्या विशिष्ट वस्तूची खरेदी कमी प्रमाणामध्ये करतील आणि मार्केटमध्ये वस्तूची खरेदी कमी प्रमाणामध्ये झाली तर मालाचा उठाव होणार नाही आणि त्याचा परिणाम त्या विशिष्ट वस्तूच्या किमती शेवटी कमी कराव्या लागतील उत्पादकांना आणि त्याचा परिणाम देशामध्ये तेजीची परिस्थिती निर्माण होत असते. तर अशा प्रकारे प्रत्यय संकोच केला असेल रिझर्व्ह बँकेकडून. प्रत्यय संकोच करणं म्हणजे कर्ज पुरवठ्यामध्ये घट करणं आणि घट म्हणजे कर्ज देणाऱ्या जे काही व्याजाचे दर आहेत याच्यामध्ये वाढ केली जात असते. म्हणजे ते कर्ज महाग होत असते आणि त्याच्यामुळे लोक काय करतात, कर्ज कमी प्रमाणामध्ये उचलतात, म्हणजे ज्याला प्रत्यय संकोच असे म्हटलं जात असते. तर याच्यामुळे सुद्धा मंदीची परिस्थिती मार्केटमध्ये निर्माण होत असते. नेक्स्ट आहे उत्पादनाच्या पातळीमध्ये वृद्धी. उत्पादनाच्या पातळीत वृद्धी. तर तेजीच्या कालावधीमध्ये काय होत असते की अनेक प्रकारचे उत्पादन केले जात असते, कारण तेजीच्या कालावधीमध्ये उद्योजकांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत असतो. मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत असल्यामुळे अतिरिक्त फायदा कमविण्याच्या दृष्टिकोनातून उद्योजक काय करतात की आपल्या व्यवसायाचा विस्तार करतात किंवा नवीन प्रकारचा व्यवसाय स्थापन करण्याचा प्रयत्न करतात अतिरिक्त लाभ कमविण्याच्या दृष्टिकोनातून, कारण वस्तूच्या किमती वाढलेल्या असतात. तर या कालावधीमध्ये जेव्हा उत्पादनामध्ये भरमसाठ वाढ झालेली असते तर ही वाढ अतिरिक्त स्वरूपाची असते आणि ही अतिरिक्त स्वरूपाची उत्पादनाची वाढ असल्यामुळे तेवढा माल जर मार्केटमध्ये विकत नसेल तर त्याचा परिणाम त्या विशिष्ट वस्तूच्या किमती काय कराव्या लागत असतात, कमी कराव्या लागत असतात.
तर स्फीतीच्या कालावधीमध्ये उद्योगधंद्याची काय झाली असते, भरभराट झालेली असते आणि भरभराट झाले असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये देशांतर्गत उत्पादनाची पातळी ही वाढत असते, उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होत असते आणि तसेच आपण पाहिलं की आंतरराष्ट्रीय जे काही वातावरण असेल औद्योगिक क्षेत्रामधलं हे अनुकूल स्वरूपाचं निर्माण झालेलं असेल तर त्याच्यावरही सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मालाचे उत्पादन केले जात असते. इतर प्रकारच्या कंपन्या, विदेशी कंपन्यासुद्धा ते उत्पादन करण्यासाठी आपल्या देशामध्ये येत असतात. म्हणून एकूण जो साठा असतो उत्पादनाचा, हा उत्पादनाचा साठा स्फीतीच्या कालावधीमध्ये वाढलेला असतो. पण हळूहळू काय होत असतं की उत्पादन साठा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला असतो की त्या विशिष्ट मालाला डिमांड करणारे लोक तेवढ्या प्रमाणामध्ये वस्तूची खरेदी नाही करू शकत आणि त्याचा परिणाम स्फीतीच्या कालावधीमध्ये जेवढी उत्पादनामध्ये वाढ होत असते ते उत्पादन मार्केटला जर विकल्या जात नसेल तर तो माल पडून राहतो. मग उत्पादकांना काय करावं लागतं, आपल्या वस्तूच्या किमती कमी कराव्या लागतात आणि तिकडे उत्पादनामध्ये आपल्याला कपात करावी लागत असते. आणि या सर्व कारणामुळे उत्पादनामध्ये कपात केली तर मजुरांना कमी केलं जात असते, त्याच्या हातातील त्याचा रोजगार हिसकावला जात असतो. परत त्यांचे उत्पन्न कमी होते आणि उत्पन्न कमी झालं की त्यांच्या हातात पैसा राहत नाही, म्हणून डिमांड कमी होते. इकडे उत्पादन जास्त असल्यामुळे डिमांड मात्र कमी असते आणि त्याच्यामुळे लोक जास्त प्रमाणामध्ये खरेदी करत नसल्यामुळे एका व्यावसायिक संस्थेला काय करावं लागत असते, आपला पैसा ताबडतोब, इन्व्हेस्टमेंट केलेला पैसा ताबडतोब निघावा याकरिता काय करतात, कमी किमतीमध्ये माल विकतात. ही परिस्थिती समजा दीर्घकाळपर्यंत सुरू राहिली तर देशांतर्गत मंदीची परिस्थिती निर्माण होत असते. विविध करात वाढ, सरकारने विविध प्रकारच्या करामध्ये वाढ केली असेल तर कराच्या माध्यमातून जो काही पैसा असतो हा पैसा कोणाच्या हातामध्ये जमा होतो, सरकारकडे जमा होतो, सरकारच्या तिजोरीमध्ये जमा होतो आणि त्याचा परिणाम लोकांच्या हातामध्ये तेवढा पैसा राहत नाही आणि लोकांच्या हातामध्ये पैसा नसल्यामुळे लोक काय करतात, तेवढ्या वस्तूची खरेदी नाही करू शकत. त्यांचा जो अतिरिक्त उपभोग असतो हा अतिरिक्त उपभोग त्यांच्या हातून हिसकावला जात असतो. त्याच्यामुळे ते तेवढा उपभोग नाही घेऊ शकत आणि तेवढ्या प्रमाणामध्ये उपभोग नाही घेऊ शकत असल्यामुळे मार्केटमध्ये त्या प्रमाणामध्ये डिमांड कमी होत असते. तर अशा प्रकारे विविध प्रकारच्या सरकारने विविध प्रकारच्या करामध्ये वाढ केली असेल तर जो अतिरिक्त जो पैसा आहे हा सरकारकडे जमा होतो आणि त्याचा परिणाम देशामध्ये पैसा उपलब्ध तेवढ्या प्रमाणामध्ये लोकांच्या हातामध्ये नसल्यामुळे लोक सुरुवातीपेक्षा कमी प्रमाणामध्ये वस्तूची खरेदी करतात. त्याचा परिणाम असा होतो की वस्तूच्या किमती ह्या काय होतात की दिवसेंदिवस कमी होत जातात आणि दिवसेंदिवस वस्तूच्या किमती कमी झाल्या की देशांतर्गत मंदीची परिस्थिती निर्माण होत असते. तर अशा प्रकारे मंदीची परिस्थिती निर्माण होण्याला या विविध प्रकारच्या करामध्ये वाढ केली तर हे एक कारण आहे. नेक्स्ट आहे सरकारने जनतेकडून कर्ज घेणे. सरकारने जनतेकडून कर्ज घेणे. सरकारने समजा जनतेकडून मोठ्या प्रमाणामध्ये कर्जाची उचल केली असेल किंवा कर्ज घेत असेल सरकार तर याचा अर्थ असा होतो की कर्ज रूपाने लोक काय करतात, त्या ठिकाणी आपला पैसा सरकारकडे जमा करतात आणि सरकारकडे तो पैसा जमा झाला की तो दैनंदिन उपभोगात येत नाही किंवा वस्तूच्या खरेदी करता तो उपभोगात येत नाही. त्याच्यामुळे लोकांची खरेदी काय होतं, कमी होऊन जाते सुरुवातीपेक्षा आणि त्यांची खरेदी कमी झाला की निश्चितपणे देशांतर्गत मंदीची परिस्थिती निर्माण होत असते, कारण लोकांच्या हातामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये पैसा नाही राहत. तर सरकारने विविध प्रकारचे सार्वजनिक कर्ज घेतले असेल, जनतेकडून कर्ज घेतलं असेल तर तेवढ्या कर्जाची राशी, तेवढ्या देशांतर्गत असणारे जे काही पैसा असतो हा पैसा कर्ज रूपाने सरकारकडे जमा होतो आणि त्याचा परिणाम लोकांच्या हातामध्ये पैसा नसल्यामुळे लोक तेवढ्या वस्तूची खरेदी कमी करतात. परिणामतः वस्तूच्या किमती या, मागणी जास्त नसल्यामुळे वस्तूच्या किमती या कमी होत जातात. नेक्स्ट आहे सरकारी आर्थिक धोरण. सरकारचे आर्थिक धोरण याच्यानुसारही सुद्धा मंदीला हे कारणीभूत आहे. सरकारचे आर्थिक धोरण हे उद्योगाबद्दलचे योग्य वातावरण निर्माण करणारे असतील, कमी व्याजाच्या दरामध्ये इंडस्ट्रियल सेक्टरला
कर्ज पुरवठा केला जात असेल, अनेक प्रकारची इंडस्ट्रीयल सेक्टरला म्हणजेच औद्योगिक क्षेत्राला अनेक प्रकारची उत्पादनामध्ये सूट दिली जात असेल, अनेक प्रकारच्या करामध्ये सूट दिली जात असेल, तर त्याचा परिणाम असा होतो की देशांतर्गत औद्योगिक विकास झपाट्याने होतो. परंतु औद्योगिक विकास झाला की या कारणापोटी लोक काय करतात, अतिरिक्त उत्पादन करतात किंवा नवीन नवीन उत्पादन पेढ्या औद्योगिक केंद्रामध्ये प्रवेश करतात. त्याचा परिणाम असा होतो की देशांतर्गत वस्तूच्या एकूण उत्पादनामध्ये वाढ होतो, पण इकडे डिमांड मात्र वाढत नाही, वस्तूची डिमांड मात्र वाढत नाही. एकूण उत्पादनात वाढ झाली आणि डिमांड मात्र वाढली नाही. वस्तूची डिमांड जर कमी असेल तर त्याचा परिणाम देशांतर्गत वस्तूचा साठा हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो आणि वस्तूचा साठा आणि त्या विशिष्ट वस्तूची मागणी याच्यामध्ये तफावत निर्माण होऊन वस्तूच्या किमती या कमी कमी होत जातात. नेक्स्ट आहे मुद्रास्फीती. तर मुद्रास्फीती हे एक कारण आहे देशांतर्गत मुद्रा अस्फीती किंवा मंदी निर्माण होण्याला. मुद्रास्फीतीमध्ये काय होत असते की वस्तूच्या किमती या भरमसाठ वाढलेल्या असतात, म्हणून या वाढलेल्या वस्तूच्या किमतीवर आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्याच्यावर पायबंद घालण्याच्या दृष्टिकोनातून सरकार काय करतो, राजकोषीय धोरणाचा अवलंब करतो किंवा रिझर्व्ह बँक काय करत असतो, आर्थिक धोरणाचा अवलंब करतो, मौद्रिक धोरणाचा अवलंब करतो. या मौद्रिक धोरणाचा अवलंब केला असल्यामुळे आणि राजकोषीय धोरणाचा अवलंब केला असल्यामुळे देशांतर्गत मुद्रेचा साठा काय होतो, कमी केला जात असतो किंवा लोकांच्या हातातून अतिरिक्त पैसा हा काढला जात असतो. त्याचा परिणाम लोकांकडे जास्त प्रमाणामध्ये पैसा राहत नाही, लोक जास्त प्रमाणामध्ये वस्तूची खरेदी नाही करू शकत, म्हणून त्यांची एकूण जी डिमांड असते ही कमी 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 होत जाते. ही डिमांड कमी झाली की तिकडे देशांतर्गत वस्तूचा जो साठा असतो हा साठा विकला जात नाही आणि त्याचा परिणाम त्या विशिष्ट वस्तूच्या किमती या कमी कराव्या लागतात उत्पादकांना आणि त्याचा परिणाम त्या उत्पादकाला वस्तूच्या किमती कमी करणं परवडत नाही, कारण त्यांचा उत्पादन खर्च त्याच्यातून भरून नाही निघू शकत. एवढ्या प्रमाणामध्ये वस्तूच्या किमती कमी केल्या होत असतात मंदीच्या कालावधीमध्ये आणि त्याचा परिणाम देशांतर्गत मंदीची परिस्थिती निर्माण होत असते. आयातीत वाढ. नेक्स्ट आहे आयातीत वाढ. तर देशामध्ये इतर देशातून वस्तूच्या आयातीत वाढ करण्यात आलेली असेल, इतर देशातून आपल्या देशामध्ये वस्तूची आयात मोठ्या प्रमाणामध्ये केली जात असते. सरकारचं धोरण असं असेल की विदेशी वस्तू आपल्या देशामध्ये यावा, आपल्या देशातील लोकांनी त्याचा उपभोग घ्यावा. तर त्याचा परिणाम काय होते की देशांतर्गत चालणारे जे काही उत्पादन असते त्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. देशांतर्गत चालणारे उत्पादन, त्याच विशिष्ट वस्तूचे उत्पादन आणि विदेशातून येणारा तो माल, तर याच्यामुळे एकूण पुरवठ्यामध्ये वस्तूच्या पुरवठ्यामध्ये वाढ होतो आणि एकूण वस्तूच्या पुरवठ्यामध्ये वाढ झाली असल्यामुळे पण तिकडे डिमांड मात्र वाढत नाही आणि डिमांड तेवढीच असल्यामुळे आणि आयातीत वाढ सरकारने केल्या असल्यामुळे देशांतर्गत वस्तूच्या साठ्यात वाढ होतो आणि परिणामतः डिमांड जर वाढली नसेल तर त्याचा परिणाम त्या विशिष्ट वस्तूच्या किमती कमी कमी केल्या जात असतात आणि देशांतर्गत मंदीची परिस्थिती निर्माण होत असते. तर अशा प्रकारे हे कारणे आहेत की ज्याच्यामुळे मुद्रा संकोच किंवा अस्फीती किंवा मंदीची परिस्थिती या सर्व कारणामुळे निर्माण होत असते. आता मुद्रेचे या मंदीची परिस्थिती सुद्धा निर्माण झाली तर त्याचा परिणाम या विशिष्ट कोणकोणत्या लोकांवर होत असतो, कोणकोणत्या लोकांना हे मंदीचे परिणाम सोसावे लागत असतात. तर अस्फीती किंवा मुद्रा संकुलाचे परिणाम नेक्स्ट पाहूया. अस्फीती किंवा मुद्रा संकोचाचे परिणाम. अस्फीती किंवा मुद्रा संकोचाचे परिणाम. अस्फीती आणि मुद्रा संकोचाचे कोणत्या प्रमाणामध्ये परिणाम आहेत. पहिला आहे विनियुक्ते. विनियुक्ते म्हणजे अशा प्रकारचे व्यक्ती असतात जे इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये आपला पैसा इन्व्हेस्टमेंट करत असतात. आता आपला पैसा इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये विनियोग केला असल्यामुळे
या लोकांचा जो पैसा असतो हा पैसा त्या विशिष्ट औद्योगिक केंद्रामध्ये गुंतून पडलेला असतो. या कालावधीमध्ये, मंदीच्या कालावधीमध्ये आपण पाहतो की एकूण जो लाभ असतो किंवा प्रॉफिट असतो किंवा नफा असतो हा कमी झालेला असतो आणि विनियोगत्यांना काय दिलेलं असतं, जे काही विनियोगते असतात ज्यांनी शेअर मार्केटमध्ये पैसा इन्व्हेस्टमेंट केलेला असतो, तर हा शेअर मार्केटवर पैसा जो इन्व्हेस्टमेंट केलेला असतो शेअरच्या माध्यमातून, याच्यावर मिळणारा जो मोबदला असतो तो लाभांश असतो. आणि हा लाभांश कशावर डिपेंड करत असते? लाभावर डिपेंड करत असतो. ज्या कंपनीला मोठ्या प्रमाणामध्ये लाभ होत असेल त्याचा शेअरचा जो परतावा असतो किंवा तो जो लाभांश असतो हा जास्त प्रमाणामध्ये मिळत असतो. परंतु मंदीच्या कालावधीमध्ये आपण पाहतो की एकूण जो लाभ आहे किंवा प्रॉफिट आहे हा कमी झालेला असतो. त्याच्यामुळे जे काही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे जे विनियोगते असतात यांना मिळणारा जो मोबदला असतो हा दिवसेंदिवस कमी होत जातो. काही औद्योगिक संस्थांना तोटासुद्धा सहन करावा लागत असतो आणि हा तोटा जर त्या कंपन्यांना झाला तर त्या आपल्या विनियोगत्यांना योग्य प्रकारचा मोबदला देऊ नाही शकत. म्हणून याच्यावरती विनियोगत्याच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर या विनियोगत्याचा मंदीच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आपल्याला पाहावयास मिळत असते. परंतु काही विनियोगते असे असतात की जे ठराविक व्याज दराने आपला पैसा दुसऱ्याला कर्ज रूपाने देत असतात. अशा प्रकारच्या कर्ज रोखे खरेदी करणाऱ्या व्यक्तींच्या उत्पन्नामध्ये मात्र वाढ होते, कारण हे एक ठराविक दराने कंपनीला लॉस हो, कमी लाभ हो किंवा जास्त लाभ हो, यांना ठराविक दराने व्याज आपल्याला द्यावा लागत असतो. मंदीच्या कालावधीमध्ये कंपनीला, औद्योगिक संस्थेला समजा तोटा झाला असेल तरी पण यांना व्याज मात्र तेवढाच आपल्याला द्यावा लागत असतो. परंतु त्यामुळे अशा प्रकारचे जे काही विनियोगते असतील ज्यांना ठराविक दराने मोबदला मिळतो अशा प्रकारचा व्यक्तींचा फायदा होतो. पण जे लाभावरती डिपेंड असतात, लाभाच्या जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लाभ झाला तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये परतावा मिळतो, तर अशा प्रकारच्या शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे जे काही लोक असतात, शेअर खरेदी करत असतात, अशा प्रकारच्या व्यक्तींना तोटा सहन करावा लागत असतो. नेक्स्ट आहे उत्पादक व व्यापारी. उत्पादक व व्यापारीच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर मंदीच्या कालावधीमध्ये सर्वात जास्त यांचा तोटा होतो. यांना अनेक प्रकारच्या आलपेष्टा सहन कराव्या लागत असतात. यांना योग्य प्रकारचा जो काही उद्देश असतो, तो जो नफा कमविण्याचा हा उद्देश तो पूर्ण नाही करू शकत, कारण या कालावधीमध्ये वस्तूच्या किमती एवढ्या कमी झालेल्या असतात की उत्पादकांचा केलेला जो खर्च असतो हा कधी भरून निघू नाही शकत आणि त्याचा परिणाम त्याला नेहमी तोटा सहन करावा लागत असतो. आता कोट्यावधी रुपये आपण जर त्या उत्पादनासाठी इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये राशी आपल्याला गमवावी लागत असते किंवा त्याच्यावरती आपल्याला तोटा सहन करावा लागत असल्यामुळे अनेक प्रकारचे उद्योजक या कालावधीमध्ये दिवाळखोरीमध्ये निघालेले असतात किंवा दिवाळखोर झालेले असतात. त्याचा परिणाम घेतलेले कर्जसुद्धा त्यांना परतफेड करता येत नाही. जो विनियोग आहे तो विनियोगाची राशीसुद्धा आपल्याला काढता येत नाही मंदीच्या कालावधीमध्ये, कारण वस्तूच्या किमती एवढ्या कमी झालेल्या असतात की त्या माध्यमातून आपण जो गुंतवलेली राशी आहे तो निघेल किंवा नाही निघेल याची शाश्वती नसते. म्हणून या कालावधीमध्ये जे उत्पादक असतात यांना तोटा सहन करावा लागत असतो, यांना हानी सहन करावी लागत असते. व्यापारी वर्गाने चढत्या दराने समजा वस्तूची आपण खरेदी केला पण बाजारपेठेमध्ये समजा मंदी आली तर त्या वस्तू मात्र आपल्याला कमी प्रमाणामध्ये, कमी किमतीमध्ये विकाव्या लागतात. त्याचा परिणाम तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला हानी सहन करावी लागत असते. म्हणजे व्यापारी आणि उत्पादक आहे यांना एकत्रित जर आपण पाहिलं तर मंदीच्या कालावधीमध्ये यांना हानी सहन करावी लागत असते. पाहिजे त्या प्रमाणामध्ये यांना मोबदला त्यांचा निघू नाही शकत किंवा त्यांनी जे राशी इन्व्हेस्टमेंट केली ती राशी यांची अपेक्षेप्रमाणे प्राप्त नाही होऊ शकत. नेक्स्ट आहे शेतकरी. सर्वात जास्त जर आपण पाहिलं तर शेतकरी वर्गाचा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असते. तसंही पाहिलं तर मंदीचा कालावधी असो किंवा तेजीच्या कालावधी असो शेतकऱ्यांचे मोठे हाल होत असतात. शेतकरी हा नेहमीच हाल अपेष्टा सहन करणारा असा एक मोठा वर्ग आहे देशामध्ये, ज्याच्यावरती पूर्ण अर्थव्यवस्था आपली डिपेंड आहे, ज्याच्यावरती अर्थव्यवस्थेचा खूप मोठा हिस्सा आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये या अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आपण मोठ्या अर्थव्यवस्थेमध्ये हिस्सेदारी यांची आहे. परंतु
शेतकरी वर्गांना मंदीच्या कालावधीमध्ये मोठी हानी सहन करावी लागत असते, कारण या शेतकऱ्यांचा जेवढा उत्पादन खर्च आहे तो उत्पादन खर्च निघून नाही शकत. तर याच्यामध्ये असंही एक असते की यांचा जो नैसर्गिक प्रकोप असतो हा यांना नेहमी सहन करावा लागत असतो. पाऊस जर आला तर चांगल्या पद्धतीने आला, म्हणजे जेव्हा शेतीला आवश्यकता आहे तेव्हा जर आला तर प्रोडक्शनाची थोडीशी हमी असते. परंतु एखाद्या वेळेस जर पाऊस पडला नाही तर त्याच्यामुळे सुका दुष्काळ यांना सहन करावा लागत असतो. पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडला तर ओला दुष्काळ यांना सहन करावा लागत असतो. तर नैसर्गिक रित्या तर यांचा हाल अपेष्टा होतात, पण आर्थिक बाजारपेठेमध्ये जर पाहिलं मंदीच्या कालावधीमध्ये, तर मंदीच्या कालावधीमध्ये परत यांनी जे केलेले उत्पादन असते त्या उत्पादित मालाला योग्य प्रकारचा जो भाव आहे हा भाव त्यांना मिळत नाही. कधी कधी तर असं असतं की त्यांचा उत्पादन व्ययसुद्धा याच्यातून भरून नाही मिळू शकत. कधी कधी अशी परिस्थिती काही काही शेतकऱ्यावर येते की त्यांनी उत्पादित केलेला जो माल असतो तो बाजारपेठेमध्ये आणण्याकरिता जेवढा त्यांना खर्च करावा लागत असतो तेवढी किंमत त्यांची त्या उत्पादनापासून त्यांना प्राप्त होत नाही, आणि त्याच्यामुळे या मंदीच्या कालावधीमध्ये या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये हानी सहन करावा लागत असतो. यांच्यावरती जो कर्जबाजारी पण असतो हा कर्जबाजारीपणा अजून मंदीच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यावरती वाढण्याचा जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. उपभोक्ते तर उपभोक्त्याच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर उपभोक्त्यांना या मंदीच्या कालावधीमध्ये किंमत कमी होत असल्यामुळे कमी किमतीमध्ये वस्तू उपलब्ध होतात. या कमी किमतीमध्ये वस्तू उपलब्ध होत असल्यामुळे ते उपभोक्त्याचे उत्पन्न त्यांना मिळतो, आणि या मंदीच्या कालावधीमध्ये एकतर त्यांचे जे उत्पन्न असते हे उत्पन्न एकतर जे दोन प्रकारचे वर्ग आपल्याला पाहता येईल, एक स्थिर उत्पन्न प्राप्त करणारा वर्ग आणि दुसरा अस्थिर उत्पन्न प्राप्त करणारा वर्ग. आता उपभोक्त्याच्या संदर्भामध्ये विचार केला तर हे सर्वच लोक त्याच्यामध्ये येतात, मग तो किती उत्पन्न प्राप्त करणारा हो. पण याच्यामध्ये दोन कॅटेगरीमध्ये याच्या दृष्टिकोनातून विचार करावा लागतो की ज्यांचे स्थिर उत्पन्न असेल, जे सरकारी नोकरीमध्ये असतील, अशा प्रकारच्या लोकांचे जो पगार असतो मंदीच्या कालावधीमध्ये कमी होत नाही. पण ज्यांचे अस्थिर उत्पन्न आहे, जे इतरत्र मजुरी करून आपला पोट पाणी भरण्याचा प्रयत्न करतात किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करण्याचा प्रयत्न करतात, अशा प्रकारच्या व्यक्तीचे उत्पन्न एकतर कमी झालेले असते आणि आय कमी झाली असल्यामुळे त्यांना जरी वस्तूच्या कमी किमतीमध्ये वस्तू खरेदी करता येत असल्या, मंदीच्या कालावधीमध्ये वस्तूच्या किमती या भरमसाठ कमी झालेल्या असतात, तरी पण यांना हाल अपेष्टा सहन करावी लागत असते. कारण वस्तूच्या किमती जरी कमी झाल्या असल्या तरी पण तिकडे रोजगाराची गॅरंटी नसते. ज्यांचे उत्पन्न अस्थिर आहे त्यांच्यासाठी रोजगार नसल्यामुळे त्यांच्या हातामध्ये पैसा नसतो आणि पैसा नसल्यामुळे ते वस्तूची खरेदी नाही करू शकत. पण ज्यांचे स्थिर उत्पन्न आहे, ज्यांना महिन्याचा पगार हा स्थिर याच्यातून मिळतो, अशा प्रकारच्या उपभोक्त्यांचा फायदा होतो. कारण इकडे वस्तूच्या किमती ह्या कमी कमी झालेल्या असतात, त्याच्यामुळे त्यांच्या वास्तविक उत्पन्नामध्ये वाढ होते आणि वास्तविक उत्पन्नामध्ये वाढ झाली असल्यामुळे ते पहिलेपेक्षा जास्त प्रमाणामध्ये वस्तूचा उपभोग घेऊ शकतात. तर अशा प्रकारे अस्थिर उत्पन्न प्राप्त करणाऱ्या व्यक्तीचा तोटा होतो किंवा त्यांना हानी सहन करावी लागत असते. तर स्थिर उत्पन्न प्राप्त करणारे जे काही उपभोक्ते आहेत त्यांचा मंदीच्या कालावधीमध्ये जास्त प्रमाणामध्ये फायदा होत असतो. नेक्स्ट आहे कर्जदार व सावकार. आता कर्जदार व सावकार जे आहे तर याच्यामध्ये सावकार जो व्यक्ती असतो हा सावकार व्यक्ती काय करतो, पहिले अनेक लोकांना कर्ज रूपाने राशी देतो आणि मंदीच्या कालावधीमध्ये जर त्याला पैसा वापस मिळत असेल तर याच्यामध्ये सावकाराचा फायदा आहे. कारण मंदीच्या कालावधीमध्ये मुद्रेचे मूल्य वाढलेले असते आणि मुद्रेचे मूल्य वाढलेले असल्यामुळे जेव्हा तो पैसा देतो तेव्हा मुद्रेचे मूल्य हे कमी असते. पण मंदीच्या कालावधीमध्ये जर त्याला पैसा मिळत असेल तर सावकार लोकांचा फायदा होतो. कारण मंदीच्या कालावधीमध्ये मुद्रेचे मूल्य हे वाढलेले असते, जास्त प्रमाणामध्ये वाढलेले असते आणि मुद्रेचे मूल्य वाढीव त्याला मुद्रेचे मूल्य प्राप्त झाले असल्यामुळे मंदीच्या कालावधीमध्ये सावकाराचा फायदा होतो. पण जे कर्जदार आहे हे कर्जदार मात्र मंदीच्या कालावधीमध्ये त्यांना तोटा सहन करावा लागत असतो.
कारण यांना जे सावकारांकडून घेतलेले कर्ज आहे किंवा इतर संस्थांकडून घेतलेले कर्ज आहे त्यांना मंदीच्या कालावधीमध्ये जर त्याची परतफेड करावी लागत असेल तर सुरुवातीला मुद्रेचे मूल्य जेव्हा कमी असते तेव्हा ते कर्ज घेतात आणि जेव्हा मुद्रेचे मूल्य हे वाढलेले असते तेव्हा ते कर्जाची परतफेड करत असेल तर अतिरिक्त मुद्रा त्यांना मोजावी लागत असते कर्जदारांना. म्हणून मंदीच्या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर सावकाराचा फायदा होतो आणि कर्जदाराचा तोटा होतो, त्यांना तोटा सहन करावा लागत असतो. कामगार वर्ग तर मंदीच्या कालावधीमध्ये वस्तूच्या किमती एकदम कमी झालेल्या असतात. वस्तूच्या किमती कमी झालेल्या असल्यामुळे औद्योगिक क्षेत्रामध्ये निराशेचे वातावरण होते, कारण उत्पादन खर्च त्याच्यातून काही भरून नाही निघू शकत किंवा जो पण काही आपला प्रॉफिट असतो हा प्रॉफिट एकदम कमी झालेला असतो. त्याच्यामुळे औद्योगिक क्षेत्रामध्ये किंवा व्यवसायामध्ये एक निराशेचे वातावरण निर्माण झालेले असते आणि हे निराशेचे वातावरण निर्माण झाले असल्यामुळे काही उद्योजक आपले उद्योगधंदे बंद करतात, काही व्यापारी आपली व्यापारी प्रतिष्ठाने तेवढ्या जोमाने चालू नाही शकत, तेवढ्या उत्सुकतेने नाही चालवत, तर काही लोक बंद ठेवतात. त्याच्यामुळे त्या व्यावसायिक संघटनेमध्ये किंवा औद्योगिक केंद्रामध्ये काम करणारे जे काही कर्मचारी असतात किंवा जे काही नोकर असतात यांना कामावरून कमी केले जात असतात. आता यांना कामावरून कमी केलं की त्यांचं उत्पन्न कमी होतो आणि त्यांचे उत्पन्न कमी झालं तर निश्चितपणे यांच्या हातामध्ये पैसा राहत नाही. मंदीच्या कालावधीमध्ये रोजगारामध्ये जास्त प्रमाणामध्ये कपात केलेली असते, त्याच्यामुळे अनेक लोक बेरोजगार होतात, अनेक लोकांना हालापेष्टा सहन करावे लागत असतात रोजगार नसल्यामुळे आणि यांना हातामध्ये पैसा नसल्यामुळे आणि इतरत्र नोकरी नसल्यामुळे यांची खरेदी मात्र कमी झालेली असते. त्यांना अन्नधान्य कशा प्रकारे खरेदी करावा हा एक प्रश्न त्यांच्यासमोर मोठा एक निर्माण झालेला असतो आणि म्हणून त्यांना उपभोग्य वस्तूंची खरेदी करणं मोठं अवघड जात असतं. म्हणून मंदीच्या कालावधीमध्ये हे जे कामगार असतात या कामगारावरती फार मोठा अन्याय होतो. कामगारांना अनेक प्रकारच्या हालापेष्टा सहन कराव्या लागत असतात. कामगारांचं जीवनमान जे असते ते विस्कळीत झालेले असते आणि त्या वर्गावर मोठ्या प्रमाणाचा परिणाम विपरीत परिणाम आपल्याला झालेला दिसून येतो. एक सामाजिक संरचना आहे, ते सामाजिक संरचना पूर्ण ढासळून निघून जातो आणि लोकांना काम नसल्यामुळे औद्योगिक कामगार बेकार झाले असल्यामुळे अनैतिक मार्गाचा अवलंब मोठ्या प्रमाणामध्ये केला जात असतो. म्हणजे अनैतिकतेला जास्त प्रमाणामध्ये उत्तेजन या मंदीच्या कालावधीमध्ये मिळत असते, कारण लोक काम करायला तयार असतात पण त्यांना काम मात्र उपलब्ध नसतं. मग शेवटी पोटापाण्याचा आपला खर्च भागवायचा कसा ही एक समस्या लोकांच्या समोर निर्माण होते आणि मग लोक काय करतात की अनेक अनैतिक मार्गाचा अवलंब करून आपले उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करतात किंवा आपला खर्च पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात आणि अशा प्रकारे एक सामाजिक जे काही संरचना आहे हे सामाजिक संरचना एक विस्कळीत झालेली असते किंवा त्याचा ढाचा आपल्याला चेंज झालेला या कालावधीमध्ये पाहावयास मिळतो. तर इथं अशा प्रकारे एक आर्थिक मंदी किंवा जे काही मंदी आलेली असते त्याच्यामध्ये तर तेजीच्या कालावधीमध्ये एक प्रकारचा भरभराट आपल्याला दिसून येतो, पण मंदीच्या कालावधीमध्ये एक निराशेचं वातावरण अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेलं असते. जरी वस्तूच्या किमती कमी झाल्या असल्या तरी पण कारण या कालावधीमध्ये उद्योजक औद्योगिक क्षेत्रामध्ये निराशेचं वातावरण असते. मग तो शेती उत्पादन क्षेत्र म्हणतो, शेतीचं क्षेत्र असो किंवा इंडस्ट्रीयल सेक्टर असो, यांच्यामध्ये रोजगारीच्या ज्या काही संधी आहेत या संधी दिवसेंदिवस कमी झालेल्या असतात. लोकांच्या हातामध्ये काम नसतो, त्यांना कसल्याही प्रकारचा रोजगार नसतो, म्हणून काही लोकांना उपासमारीची पाळीसुद्धा या मंदीच्या कालावधीमध्ये सहन करावं लागतं. थँक्यू.